नमस्कार मित्रांनो. आज आपण ऑफिसमध्ये टाइम वाचवणारा एक कंडिशनल फॉर्मॅटिंग हा एक्सेल मधील टॅब शिकतो आहोत. कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये सर्वात पहिल्यांदा जो हायलाइट सेल रूल हा ऑप्शन आहे हे मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. ह्या हायलाइट सेल रूल मध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये हा जो ऑप्शन वापरला जातोय त्याचा काय उपयोग होतो की जर आपल्याला खूप जास्त मोठा डेटा दिला असेल आणि त्यामध्ये आपल्याला डुप्लिकेट व्हॅल्यूज, डुप्लिकेट नंबर किंवा ग्रेटर दॅन नंबर, लेस दॅन नंबर हे आपल्याला एका सेकंदात जर काढायचे असेल तर आपण हा कंडिशनल फॉर्मॅटिंग वापरू शकतो. आता ह्या कंडिशनल फॉर्मॅटिंग हा ऑप्शन आहे होम टॅब मध्ये. होम टॅब मध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे. तिथे हायलाइट सेल रूल हा सर्वात पहिला ऑप्शन आहे. त्यामध्ये आहे ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन, इक्वल टू. हे जे आहे हे आपण नंबर साठी अप्लाय करतो. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला इथे नंबर दिसतोय तिथे आपण ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन, इक्वल टू याचा वापर करणार आहोत. टेक्स्ट दॅट कंटेन म्हणजे ज्या ठिकाणी टेक्स्ट आहे, हे जे मी आता लिहिलं आहे इथे, हे जे नेम आणि डिपार्टमेंट हे जे टेक्स्ट आहे तिथे आपण टेक्स्टचा वापर करणार आहोत. ए डेट ऑकरिंग म्हणजे ज्या ठिकाणी डेट आहे, आपल्याला कोणती डेट शोधायची आहे तर आपण डेटचा वापर करतो आहोत. आणि नंतर आलं डुप्लिकेट व्हॅल्यूज. डुप्लिकेट व्हॅल्यूज मध्ये आपण टेक्स्ट मधला किंवा नंबर मधला डुप्लिकेट व्हॅल्यू शोधू शकतो. चला तर मग हे आपण होम टॅब मध्ये आहोत. कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाइट सेल रूल, इथे ग्रेटर दॅन हे ऑप्शन आहे. तर आपण हे ऑप्शन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण सिलेक्ट करणार आहोत नंबरवाला डेटा. नंबरवाला रो आपण सिलेक्ट करत आहोत. कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाइट सेल रूल, ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन आता इथे फॉर्मॅट सेल दॅट आर ग्रेटर दॅन. इथे आता आलेला आहे ग्रेटर दॅन किती पाहिजे तुम्हाला. याची व्हॅल्यू आता मी घेते दॅट आर ग्रेटर दॅन 10,000. आणि मी इथे विथ 10,000, ग्रेटर दॅन 10,000 विथ कोणता कलर करायचा आपल्याला इथे. लाईट रेड विथ डार्क रेड टेक्स्ट, येलो विथ येलो टेक्स्ट, देन ग्रीन विथ डार्क ग्रीन, देन लाईट रेड आपला जो पाहिजे तो आपण इथे सिलेक्ट करू शकतो. रेड टेक्स्ट, रेड बॉर्डर आपण इथे लाईट रेड विथ डार्क रेड टेक्स्ट घेत आहोत. नंतर हा दुसरा ऑप्शन जो आहे तो आहे हा ग्रेटर दॅन झाला. तर लेस दॅन. लेस दॅन जर मला याच्यामध्ये नंबर पाहिजेत, लेस दॅन 5,000. 5,000 पेक्षा कमी ज्यांची सॅलरी आहे त्या लोकांना मला हायलाइट करून पाहिजे आहे. तर मी इथे ग्रेटर दॅन, लेस दॅन 5,000 टाकलेले आहेत. ओके केलेलं आहे. आता आपल्याला इथे मिळालेलं आहे किती लोकांची सॅलरी आहे. तर हे 1, 2, 3, 4 4 लोकांची सॅलरी आहे जी आपल्याला लेस दॅन 5,000 मिळाले आहे. पण इथे जर तुम्ही आता बघत असाल तर इथे येलो नंबरही, येलो कलरही आलेला आहे आणि पिंक कलरही आला आहे. पण आपल्याला काय करायला पाहिजे याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हा क्लिअर रूल करावा लागेल. क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल. हा सेल मी सिलेक्ट केला आहे, त्याच्यातून हा रूल मी पहिला रूल मला क्लिअर करायला पाहिजे होते. इथे मी आता क्लिअर केलेला आहे. आता आपण वळत आहोत थर्ड नंबर बिटवीन. तर आता बिटवीन मध्ये कधी पण 2 नंबर येतात. आता आपल्याला याची सॅलरी पाहिजे 5,000 ते 15,000 या दरम्यान जे लोक आहेत त्यांची सॅलरी किती आहे, किती लोक आहेत ते मला इथे पाहिजे आहे. तर मी इथे 5,000 अँड 15,000 हे घेतलेलं आहे. आता मी याला कलर करते ग्रीन वाला. ओके. आता 5,000 ते 15,000 मध्ये किती लोक आहेत हे आपल्याला याच्यातून कळू शकतो. आपण इथे फिल्टर लावूनही बघू शकतो. आता याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 लोकांना 5,000 ते 15,000 सॅलरी मिळत नाही. हायलाइट सेल रूल मध्ये जाऊन इक्वल टू आपल्याला समजा आता इथे सॅलरी पाहिजे मला 19,200. किती लोकांची सॅलरी आहे तर इथे इक्वल टू 19,200 टाकलेला आहे आणि लाईट रेड फिल केलेला आहे. पण इथे पण मी आज क्लिअर रूल नाही केला.
तर असं नाही करायचं आपल्याला, ही मिस्टेक नाही करायची. क्लिअर रूल मध्ये जाऊन सिलेक्टेड सेल, त्याच्यानंतर मी नेक्स्ट ऑप्शन कडे वळणार आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाइट सेल रूल अँड इक्वल टू. इक्वल टू मी आता इथे घेत आहे 6793. 6793. ओके. तर इक्वल टू सॅलरी फक्त 6793 सॅलरी फक्त एकाचीच आहे. हे झाले आता नंबरच्या बाबतीत. आता आपण हे एवढे 4 आहे जे नंबर मध्येच आपण हायलाइट करू शकतो. नंतर टेक्स्ट दॅट कंटेन, जिथे टेक्स्ट आहे, टेक्स्ट आता इथे आहे डिपार्टमेंट मध्ये मध्ये. आता आपल्याला इथे जर आपण क्लिअर करायचं आहे तर क्लिअर रूल करू शकतो, किंवा इथे नाही केला तरी चालेल. आपण दुसऱ्या टॅब मध्ये जाणार आहोत. तर इथे मी आता टेक्स्ट दॅट कंटेंट मध्ये हे नेम वाल वापरते आहे. हायलाइट सेल रूल मध्ये टेक्स्ट दॅट कंटेंट. आता मग कोणता टेक्स्ट इथे सिलेक्ट करते आहे, अनु करूया. अनु नावाचा जो काही आहे, इथे बघा अणू मध्ये 2 अणू जे होते त्यांना आलेला आहे इथे अणूंसाठी, धनु आणि अणू. तर टेक्स्ट दॅट कंटेंट मध्ये आपण समजा आपल्याला खूप मोठी एखादी शीट असेल, आपल्याला नंबर आठवत नसेल किंवा एखाद्याचं नाव आठवत नसेल, एखाद्याच्या नावाची सुरुवात आठवत असेल, त्याचं नाव बी वरून चालू होतं असं वाटत असेल, तर आपण टेक्स्ट दॅट कंटेंट मध्ये हायलाइट सेल मध्ये जाऊन टेक्स्ट दॅट कंटेंट मी आता इथे टाकते आहे बी. बघा बी वरून एवढ्या लोकांची नावं आली. आपण बी मध्ये, ज्याच्या नावामध्ये बी आहे ते आलेलं आहे. इथे आपण त्याच्यावरून आपला जो काही सर्च आहे तो पुढे चालू ठेवू शकतो. हायलाइट सेल रूल मध्ये टेक्स्ट दॅट कंटेंट झालाय. नंतर डेट अपीअरिंग. आता हे डेट साठी डेट वाल्या ऑप्शन वरती जावं लागेल. डेट वाल्या ऑप्शन मध्ये जाऊन हायलाइट सेल रूल, डेट अपीअरिंग. आता इथे किती ऑप्शन आहेत बघा. यस्टरडे, टुडे, टुमॉरो, in the last 7 days, last week, this week, next week, last month, this month, next month. मैं आता इथे yesterday घेते आहे. yesterday 24/7 होता. हायलाइट सेल मध्ये जाऊन मला हा रूल क्लिअर करावा लागेल. क्लिअर रूल फॉर सिलेक्टेड सेल मध्ये. आणि मला परत जाऊन मग आता जर आपल्याला डेटच करायचे आहे तर मी इथे डेट मध्ये जाऊन नंतर टुडे, टुमॉरो, इन द लास्ट 7 days तर नाही आहेत. लास्ट वीक नाही, दिस वीक मध्ये मी इथे करत आहे. दिस वीक मध्ये फक्त 24 आणि 25 दिवस आलेले आहेत. तर ह्या दिवसांमध्ये ह्या दोघांना सॅलरी दिलेली आहे. आता आपण नेक्स्ट बोलूया डुप्लिकेट व्हॅल्यूज. डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत डिपार्टमेंट मध्येच. व्हॅल्यूज मध्ये हे आपण हे व्हॅल्यू साठी लावणार आहोत. टेक्स्ट साठी नाही लावणार आहोत. टेक्स्ट साठी पण लावतोय आपण, व्हॅल्यू साठी पण लावतो, सॉरी. तर आपण हे आधी टेक्स्ट साठी लावून बघू. तर इथे टेक्स्ट मध्ये आलेला आहे डुप्लिकेट. कोणते डुप्लिकेट आहेत त्यांना लाईट रेडने इथे टेक्स्ट झालेला आहे. मी इथे ग्रीन घेते कारण 2 ठिकाणी झालेले आहेत. हे बघा इथे ह्या लोकांचे हे डिपार्टमेंट आहे ते सगळे डुप्लिकेट आहेत. तसेच आपण इथे ह्याला आपण युनिक सुद्धा लावू शकतो. कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाइट सेल, डुप्लिकेट व्हॅल्यूज. मला हे डुप्लिकेट नको आहे, हे मला युनिक वालेच नंबर पाहिजे. तर मी युनिकला लावलाय. युनिकला लावल्यावरती मला एक युनिक नंबर मिळालाय. पण मी आधी क्लिअर रूल करते आहे तरच तुम्हाला एक क्लिअर करेल. हायलाइट सेल रूल मध्ये जाऊन डुप्लिकेट व्हॅल्यूज मध्ये मला आता युनिक पाहिजे, म्हणजे जे डबल नाही झालेले आहेत ते पाहिजे. तर बघा हे एवढे डिपार्टमेंट आहेत जे फक्त युनिक आहेत. हे झालं टेक्स्ट साठी डुप्लिकेट व्हॅल्यूज. आता नंबर साठी डुप्लिकेट व्हॅल्यूज कशा शोधायच्या ते आपण बघू. पहिला इकडचा क्लिअर करून घेऊया. हायलाइट सेल रूल मध्ये जाऊन डुप्लिकेट व्हॅल्यूज मध्ये जाऊन मी पहिले डुप्लिकेट शोधत आहे. इथे डुप्लिकेट काहीही नाहीये, सगळे युनिक नंबर आहेत. समजा मी इथे एखादा डुप्लिकेट नंबर टाकते आहे. हे बघा हायलाइट झालेले आहे डुप्लिकेट नंबर. डुप्लिकेट नंबर हायलाइट आहे. मला आता याच्यामध्ये पण युनिक नंबर काढायचा असेल
हे सगळेच युनिक आहेत. तर इथे पहिला मी इथे क्लिअर रूल करते, क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल. आता हे हायलाइट सेल मध्ये जाऊन डुप्लिकेट व्हॅल्यूज मध्ये जाऊन मी आता इथे युनिक साठी करते आहे. जास्तीत जास्त युनिक आलेले आहेत. अशा प्रकारे आपण कंडिशनल फॉर्मॅटिंगचा हायलाइट सेल रूल हे ऑप्शन मध्ये जे जे काही होते ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, बिटवीन हे ऑप्शन, टेक्स्ट दॅट कंटेन हे सगळे ऑप्शन आज बघितलेले आहेत आपण. त्यामधून तुम्हाला काही नॉलेज मिळालं आहे. तुमच्या ऑफिसमध्ये हे नक्कीच अप्लाय करा. तुमच्याकडे काही डेटा असेल त्याच्यावरती, त्याच्या ह्याच्यातून काही नॉलेज मिळालं असेल तुम्हाला वाटलं असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.